नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 29 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त आणि मजेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे आता देशमानेंचा उंबरा न ओलांडता दारातच अवनीने निभावलं बहिणीचं कर्तव्य. तर देशमाने हादरले, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता धोंडियांना आपल्या सुनबाई समोर हात जोडत असतात. सुनबाई, सुनबाई, मी चुकलो, मला माफ कर सुनबाई, असे म्हणत अण्णा आता जोर जोरात रडत असतात. आता दत्त्या आणि सुली या अवनीकडे आणि धोंडियांनाकडे बघत असतात. नेमकं धोंड्याने दारू फेकली काय, असा प्रश्न त्या दोघांनाही पडलेला असतो. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, अण्णा शांत व्हा, अहो काय झालंय, अण्णा बोला ना. त्यावर अण्णा म्हणू लागतात, सुनबाई, मी तुला शब्द दिला होता, बरं होईपर्यंत दारू पियायची नाही. तसं मी वागत बी होतो सुनबाई, मी लय कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला ग, पण मी कसं तरी स्वतःला थांबवत होतो. त्याच वेळेस माझी ती दोन मित्र आली आणि सुनबाई, त्यांनी मला त्या दोन चपट्या बॉटल आणून दिल्या. पण सुनबाई, मी त्या बॉटल इकडे तिकडे लपवत राहिलो. पण मी सतत म्हणायचो, नाही धोंडीराज बजाजी दांगट, तुला दारू प्यायची नाहीये. तू तुझ्या सुनबाईला शब्द दिलाय, तुला तो शब्द पाळायचाय. पण सुनबाई, मी माती खाल्ली, मी चुकलो सुनबाई. तेव्हा अवनी म्हणू लागते, याचा अर्थ अण्णा तुम्ही दारू प्यायलात. त्यावर अण्णा म्हणू लागतात, नाही नाही सुनबाई, मी दारू नाही प्यायलो. सुनबाई, मी दारू नाही प्यायलो ग, अगं फक्त मी त्या दारूचा वास घेतला आणि तिथेच मी चुकलो सुनबाई. मी तुला शब्द देऊन बसलो होतो, पण काय करणार सुनबाई, माझ्यातला जो पेताड धोंडीराज दांगट होता ना, तो माझ्या डोसक्यावरती नाचत होता ग. सारखी माझ्या मनात घालमेल चालू होती. पण तरीही या सासऱ्याने खूप थांबण्याचा प्रयत्न केला, खूप कंट्रोल केलं ग. पण काय करू, त्या पेताडाने मला हे करायला भाग पाडलं आणि शेवटी सुनबाई, मी त्या दारूचा वास घेतला, तुला फसवले सुनबाई. त्याच वेळेस आता लगेच अवनी म्हणू लागते, अण्णा, अण्णा तुम्ही शांत व्हा, तुम्ही दारू नाही प्यायलात ना. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, नाही सुनबाई, कारण मी माझ्या सुनबाईचा माझ्यावरचा विश्वास पाहिला. तिने माझ्यावर एवढा विश्वास केला, अगदी पोटच्या पोरीपेक्षाही जास्त जीव लावलंय तिने मला. पोरी, खरंच आज मी माझ्या पोरीचा शब्द मोडून मोठी चूक केली असती. पण सुनबाई, मी तुला फसवतोय ग, मला माफ कर. पण सुनबाई, तुला सांगतो, मी ती दारू दूर केली, कारण मला माझ्या पोरीचा विश्वास जास्त महत्वाचा आहे. असे म्हणत आता लगेच अण्णा पटकन अवनीचा हात हातात घेतात, तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात. खरंच पोरीची माया काय असते ना, या बापाला आत्ता कळलं ग. आणि म्हणूनच या तुझ्या सासऱ्याने ती दारूची बॉटल फेकून दिली आणि आता हा धोंडीराज बजाजी दांगट नाही पिणार दारू, तो त्याच्या पोरीला दिलेला शब्द पाळणार. आता मात्र अवनीच्या डोळ्यातनं अश्रू येत असतात. तर इकडे सुली आणि दत्त्याला धक्का बसतो. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, पण सुनबाई, मी तुला फसवत होतो, मी चुकवत होतो सुनबाई, मला माफ कर. असे म्हणत अण्णा हात जोडू लागतात, रडत असतात. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, अण्णा, अण्णा शांत व्हा, अहो एवढ्या वर्षापासून तुम्ही दारू पितायत, अशी सहजासहजी सुटणार नाहीये. तरी पण माझा शब्द पाळण्यासाठी तुम्ही एवढं सगळं केलं अण्णा, एवढं कंट्रोल केलं. अण्णा, मी प्राऊड ऑफ यू, खरंच मला खूप प्राऊड ऑफ यू होतंय तुमच्याबद्दल. अण्णा, खरंच खूप खूप कौतुक वाटतंय तुमचं, आज तुम्ही माझा शब्द पाळण्यासाठी एवढं सगळं केलं. अण्णा, खूप खूप थँक्यू. असे म्हणत आता लगेच अवनी पटकन दोंडी अण्णांना घट्ट मिठी मारते. आता दोघेही रडत असतात. त्याच वेळेस इकडे सुली आणि दत्त्याला धक्का बसतो, कारण या पोरीने खरंच आता या धोंड्याला बापासारखं जीव लावायला सुरुवात केली. हे बघून आता सुलीच्या आणि दत्त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्याच वेळेस आता अवनी म्हणू लागते, अण्णा, अण्णा आता रडायचं नाही बरं, चला पटकन, हे बघा तुमची काही चूक नाहीये, तुम्ही जे केलं ते अगदी योग्य केलं, चला आतमध्ये. असे म्हणत अवनी अण्णांना आतमध्ये घेऊन येते. त्याच वेळेस आता इकडे दत्त्या तर आता दोनही हात डोक्याला लावूनच बसतो. तेव्हा लगेच सुली म्हणू लागते, दत्त्या दादा, अरे जे दिसतंय ते लय भयंकर आहे. ही पोरगी त्या धोंड्यात बदल करायली या,
हे आपल्याला बघवत नाहीये. अरे जर याने दारू सोडली आणि हा जर चांगला वागायला लागला ना, तर आपलं स्वप्न ते स्वप्नच राहणार. जोवर ही पोरगी या धोंड्याच्या घरातनं जात नाही, तोवर आपल्याला आपला हिस्सा भेटत नाही. चांगलीच ही आपल्या स्वप्नांवरती पाय देऊन आली. त्याच वेळेस पाठीमागनं नमी येते. माकडा माकडा हुप हुप हुप, शेपटी लाव तुझ्या तूप तूप, असं आता गाणं मात्र दत्त्या मामाजवळ येऊन नमी गात असते. दत्त्याला लय राग येतो. नमे, तू मलाच छेडायली, थांब आता तुला दावतोच, असा हाणतो ना तुला, असे म्हणत आता दत्त्या लगेच नमीला मारायला जाणार. नमी आता तिथेच अंगणात इकडनं तिकडनं पळू लागते. दत्त्या लगेच आता एका बाकड्यावरती उभी राहतो. नमे, आता मी तुला सोडणार नाही. तेव्हा नमी म्हणू लागते, दत्त्या मामा, अरे जीव देऊ राहिले की काय तू? हे बघ दत्त्या मामा, तुला चहा आणू का? असं जीव देऊ नको रे, तुला चहा आणू का? तेव्हा लगेच सुली म्हणू लागते, विष आण विष. त्याच वेळेस नमी म्हणू लागते, आयो, माझी मम्मी विष घेणार आहे. दत्त्या मामा जीव देतोय, मम्मी विष घेते, वेळ लागले का तुम्हाला? अरे वाचवा रे, माझ्या मम्मीला आणि दत्त्या मामाला वाचवा रे. असे म्हणत आता नमी हसतच आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता लगेच दत्त्या म्हणू लागतो, सुले सुले, हे जे काही झालंय ना, ते लय चुकीचं झालंय. या धोंड्याला दारू प्यावीच लागणार, तसं आपल्याला आपलं घर भेटणार नाही आणि त्याच्या सुनेला या घरातनं जावंच लागेल, काहीतरी करावं लागेल, असा विचार आता या दोघांचा सुरू असतो. तर त्यानंतर अवनी आता अण्णांना आतमध्ये घेऊन येते. अण्णांना पलंगावरती बसवते. अण्णा, डोळे पुसा बरं आणि रडू नका, हे घ्या पाणी प्या. आता तुम्हाला बरं वाटतंय का अण्णा? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, हो सुनबाई, आता एकदम बरं वाटतंय. नाही म्हणजे मी घेणार नाहीच आहे सुनबाई, पण मग तू बोलली होती ना, चांगलं बरं झाल्यानंतर मी घेऊ शकतो. नाही म्हणजे हे औषध आहे तोपर्यंत मी नाही घेणार सुनबाई, पण नंतरचं. त्यावर लगेच अवनी हसू लागते. अण्णा, चांगलं बरं होईपर्यंत घ्यायची नाही, कळतंय ना? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, हो सुनबाई, मी शब्द नाही मोडणार, मी अजिबात घेणार नाही, मी बरा होणार, पण बरं झाल्यानंतर. तेव्हा अवनी म्हणू लागते, तेव्हाचं तेव्हा बघूया, आत्ता एवढा लवकर तो विचार नका करू. चला बरं, झोपा, आराम करा, आम्ही आहे आतमध्ये. असे म्हणत आता अण्णा पलंगावरती झोपतात. अवनी आतमध्ये निघून जाते. तर त्यानंतर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी अवनी आता पलंगावरती बसून आपल्या दादाचे फोटो बघत असते. तिच्या डोळ्यातनं अश्रू येत असतात, कारण आज रक्षाबंधनचा दिवस असतो आणि आजच्या दिवशी बहिणीला भावाची आठवण येतं, साहजिकच असतं. पण आता अवनीचं घर तिच्यापासून तुटलेलं असतं. हे सगळे काही क्षण आठवल्यामुळे तिला खूप वाईट वाटतं. पहिली रक्षाबंधन, तिला सगळे काही ते क्षण आठवत असतात. तिचा दादा तिला गिफ्ट द्यायचा, ती दादासाठी राखी बनवायची, आई, स्वाती वहिनी, बाबा सगळे कसे खुश असायचे, हे सगळे आता सणाचे क्षण तिला आठवत असतात. तिच्या डोळ्यातनं अश्रू येत असतात. त्याच वेळेस आता धोंड्यांना येतात. आता ते आपल्या सुनबाईकडे बघू लागतात. सुनबाईच्या डोळ्यातनं पाणी येतंय. हे धोंड्यांनांनी बघितलेलं असतं. अवनी पटकन आपले डोळे पुसते आणि तिकडनं आपल्या रूममध्ये निघून जाते. पण आता इकडे धोंड्यांनांची आता मात्र सटकलेली असते. तेवढ्यात यशादा येतो. अण्णा, हे घ्या, तुमच्यासाठी चहा आणलाय, बिस्कुट आणायचे का? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, बिस्किट गेले चुलीत, आधी त्या राजाला बोलो. कुठे तो राजा? त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, अण्णा एवढं का ओरडताय? तुम्ही बरे नाही आहात का? तुम्हाला बरं वाटत नाही का? अण्णा काय झालंय? त्यावर अण्णा म्हणू लागतात, डोकं खाऊ नको, राजाला बोलाव. तेवढ्यात लगेच यशोदा अण्णा आता राजाला आवाज देतात. राजा धावतच येतो. ओ रॉकी द फादर, एवढं ओरडायला काय झालंय? का घसात आणता एवढा? त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, राजा, आज तर तुझी चामडीच सोलतो, थांब, तुला सोडणार नाही. आता लगेच अण्णा राजाला मारायला जाणार. तेच यशोदा म्हणू लागतो, अण्णा काय झालंय, काय केलंय राजाने? त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतात, थांब, तुला दावतोच आता. तेव्हा राजा म्हणू लागतो, अण्णा वेळ लागलाय का? मी काय केलंय? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, सुनबाईला काय बोलला तू? काय बोलला? सुनबाईच्या डोळ्यात पाणी आलं. काय बोलला, लवकर सांगा. तेवढ्यात धावतच रूममधनं अवनी येते. आता लगेच राजा पटकन अवनी मॅडम जवळ जातो. ओ मॅडम, तुमची जर माझ्याबद्दल काही तक्रार असेल ना, तर तुम्ही मला सांगत जाओ.
ती कंप्लेंट ना तुम्ही अण्णांकडे नका करत जाऊ. अहो हे रॉकी द फादर माझा ना मर्डर करतील एखाद दिवशी. त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतात, सांग काय बोलला तू सुनबाईला, बोल लवकर नाहीतर तुला मारूनच टाकतो. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, अण्णा थांबा, राजाने काही केलं नाही, त्यांनी खरंच काही केलं नाही अण्णा. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, सुनबाई नवरा आहे म्हणून तुम्ही राजाला पाठीशी घालू नका, त्याला तर आता शिक्षा होणार. तेव्हा लगेच आता मॅडम म्हणू लागतात, राजा तू इकडे. राजा लगेच आता अवनीच्या पाठोपाठ लपतो. अण्णा त्याला मारायला जात असतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, अण्णा थांबा, अहो मी वेगळ्या कारणावरनं रडत होते. आता सगळेजण थबकतात. वेगळ्या कारणावरनं म्हणजे नेमकं काय झालंय? तेव्हा अवनी आता तिथे कॉटवरती बसते. अण्णा अहो आज रक्षाबंधनचा दिवस आहे ना, आजच्या दिवशी मी माझ्या दादाला राखी बांधायची, पण आज तसं काहीच नाहीये ना. आज असा पहिला सण असेल ज्या सणाला मी माझ्या दादाला राखी बांधणार नाही. मला माझ्या दादाची खूप आठवण येत होती, कारण प्रत्येक रक्षाबंधनला मी माझ्या दादासाठी खास राखी बनवायचे माझ्या हाताने, आणि महिनाभर मी त्याचं असं डोकं खायचे. दादा तुम्हाला काय गिफ्ट देणार आहे सांग ना. खूप मज्जा असायची. हा सण म्हणजे खूप आनंदाचा उत्साहाचा असायचा. पण आज तसं काहीच नाही आहे ना. आज माझं घर, माझी नाती, सगळं काही माझ्यापासून दुरावलं गेले, सगळं काही तुटलंय, याचंच वाईट वाटतंय. असे म्हणत अवनीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, सुनबाई अगं हात सुटतात, पण नाती आपण सुटू द्यायची नसतात, ती टिकून ठेवायची असतात. आणि त्यासाठीच हे असे खास क्षण आपल्या आयुष्यात येत असतात. आता सगळेजण अण्णांकडे बघतात. आता लगेच अण्णा म्हणू लागतात, सुनबाई तुला काय दुःख आहे हे सगळं मी समजू शकतो ग, कारण एकदा का बहीण भावाचं नातं तुटलं ना तर ते कधीच जोडलं जात नाही. तू बघतेस ना, सुलक्षणा मला कधी भाऊ मानत नाही. अगं तिने कधीही रक्षाबंधनला मला राखी बांधली नाही. माझ्या डोळ्यासमोर त्या दत्त्याच्या हातात राखी बांधायची, आणि मला कधीच तिने प्रेमाने जवळ घेतलं नाही, राखी बांधली नाही. याचं खूप वाईट वाटतं ग मला. मला किती त्रास झालाय ना हे मला स्वतःलाच माहिती. त्यामुळे सुनबाई तुझा हा त्रास मी समजू शकतो. हे बघ, नाती आपण तुटू द्यायची नाही. आज आपण राखी बांधायला तुझ्या घरी जायचं. सुनबाई तुला तुझ्या भावाला राखी बांधायची ना, तर आपण राखी बांधायला जाणार. आणि सुनबाई तरच तुझं आणि तुझ्या भावाचं नातं टिकून राहील, त्या नात्यात गोडवा तयार होईल. हे बघ, आजच्या या खास दिवशी आपण या नात्याला टिकून ठेवायचं. चालेल सुनबाई. आता यशादा राजा समद्यांना धक्का बसतो. सगळेजण अण्णांकडे बघू लागतात. तर इकडे आता पाण्याच्या गॅरेजवरती पानूचं आणि संब्याचं काम चालू असतं. तेव्हा संब्या म्हणू लागतो, पानूदा आपल्याला बी एखादी बहीण हवी होती ना. आज समद्या भावांनी राख्या बांधल्या हातात, पण आपल्या हातात राखीच नाही, आपल्याला बहीणच नाही ना. जरासं वाईट वाटतं की नाही पानूदा. त्याच वेळेस आता स्कूटरवरती पायली येते. तेव्हा लगेच संब्या म्हणू लागतो, पाण्यादा अहो आज पायल वहिनी चक्क साडीत. अयो स्कूटी थांबली. अरे बापरे, पायल वहिनी गाडीवरनं उतरल्या. पाण्याचं आता काम चालू असतं, तो काही पाठीमागे लक्ष देत नाही. तेव्हा संब्या म्हणू लागतो, डिक्की उघडली, त्यातनं काय काढलंय, औक्षणाचं ताट आणि राखी. आता मात्र पाण्याला धक्का बसतो. ही पायली सटकलं बिटकली तर नाही ना, ती मला राखी बांधायला आली का? आता मात्र पाण्याचंही पायलवरती खूप प्रेम असतं, आणि आता त्यामुळेच त्याला पायलीकडनं राखी बांधायची नसते. पायली आता त्याचं मत बघत असते. तेव्हा लगेच आता संब्या म्हणू लागतो, पाण्यादा पळा पळा पाण्यादा, हे सगळं काय बघून राहिलोय मी. पायल वहिनी होणार आमच्या बहिणी. नाही 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 पाण्यादा, जर पायल वहिनीने तुम्हाला राखी बांधली तर भैया होणार तुम्ही सह्याचा. तेव्हा लगेच पाण्याला लागतो, ए सांब्या गप्पा बैस, असं काही नाही होणार. आता लगेच पाण्या आपला हात पाठीमागे लपवू लागतो. तेवढ्यात पायल येते, पानू. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, ए पायले तू इकडे का आलीस ग, का आलीस इकडे? तेव्हा पायल म्हणू लागते, आज रक्षाबंधन आहे ना, आजच्या दिवशी भावाला राखी बांधली जाते, म्हणूनच मी इकडे आली राखी घेऊन. तेव्हा पाण्या म्हणू लागते, ए चल हट, तुला भाऊ नाहीये का? त्यावर लगेच पायली म्हणू लागते, आहे ना, एक भाऊ आहे, पण मला अजून भाऊ हवेत ना, म्हणूनच पानू राखी घेऊन आले. तेव्हा लगेच आता सम्या म्हणू लागतो, नाही बघवणार, हे दृश्य मला नाही बघवणार. सह्याचा होणार भैया,
तेव्हा पाण्या म्हणू लागतो, ए सांब्या गप्प, ए पायले तू मला राखी बांधू शकत नाही. तेव्हा पायली म्हणू लागते, का? हे बघ पानू, तू ठरवलंय ना, तू त्या डॉलीला ब्रेकअप देणार नाही, तुला तिच्या बरोबरच आयुष्य काढायचे. मग आपल्या नात्यात आता बदल होणार. आता मी तुझी बहीण असणार आणि तू माझा भाऊ असणार. चल पटकन हात पुढे कर. आता पाणी आपले हात लपवू लागतोय. मला तू माझी बहीण म्हणून नाही आवडत, चल हो बाजूला. त्यावर पायले म्हणू लागते, पानू आता बहीण म्हणून पण नातं नकोय का आपलं? चल पटकन हात पुढे कर. आता मात्र पाण्या घाबरतो, अरे बापरे आता काय करायचं. पाण्या पटकन पळतो आणि आता जी गाडी रिपेअरिंग करत असतो त्यात बसतो. संभ्या दरवाजा लाव, नाहीतर ही माझ्या हातात राखी बांधेल. संभ्या पटकन दरवाजा बंद करतो. पायली मात्र आता खूपच गालातल्या गालात हसत असते, कारण संभ्याचं तिच्यावरती प्रेम आहे हे तिला कळालेलं असतं. तर इकडे घरी दोंड्यांना म्हणू लागतं, चला सुनबाई आवरून घ्या, चला आपण समधे आवरू, चला पटकन. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, अण्णा तुम्हाला कळतंय का? अहो सिच्युएशन तशी नाहीये. हे बघा, भावनेच्या भरात काही बोलून बसू नका. तिकडे गेल्यानंतर ते देशमाने काय करते तुम्हाला कळलं नाही का? चाकू घुपसलाय तुमच्या पोटात आधीच त्यांनी. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, हो अण्णा, राजा अगदी बरोबर बोलतोय. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, गपरे तू, अरे चाकू खुपसला म्हणून काय झालं सुनबाई? अहो छोटीशी जखम झाली, ती बरी झाली. पण हे बघा सुनबाई, तुम्हाला तुमचं नातं टिकून ठेवायचंय की नाही? मग आजच्या खास दिवशी तिकडं जाणं गरजेचं आहे. आणि तुम्ही काळजी करू नका सुनबाई, आता आजच्या दिवशी ते लोक काय नाही करणार हो. अहो जशी तुम्हाला तुमच्या भावाची आठवण येते तशी तुमच्या भावाला बी तुमची आठवण येत असेल. आता माझं कसं, माझ्या बहिणीला सुलीला माझी आठवण येत नव्हती, कारण तिला दत्त्या दुसरा भाऊ होता ना. पण तुमचं तसं नाही आहे हो सुनबाई, तुम्ही एकुलती एक बहीण आहात ना. मग चला आवरा पटापट, तुम्हाला नाती टिकून ठेवायची वाटते ना, चला मग आवरायला घ्या. त्याच वेळेस यशोदा म्हणू लागतो, बरोबर आहे, अण्णांचं अगदी बरोबर आहे. जर आत्ताच आपण नात्यात दुरावा निर्माण केला तर आयुष्यासाठी ते दूरच ढकलले जातील. त्यामुळे अवनी, तुम्ही अण्णांचं ऐका. आज तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधणार, पण अण्णा माझं ऐकून घ्या, आपण एकट्याने तिकडं जायचं नाहीये. अवनी बरोबर आपण समदे तिकडे जाणार, कारण आता आपल्याला रिस्क घ्यायची नाहीये. तेव्हा अण्णा म्हणू लागतं, ठीक आहे, रिस्क नकोय ना, चला मग त्या धन्याला आणि पाण्याला फोन करा आणि तयारीला लागा. तेव्हा राजा म्हणू लागतो, ठीक आहे, समदे जाऊ आपण. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतं, सुनबाई चला बरं पटकन, तुम्ही तयारीला लागा. तेव्हा अवनी म्हणू लागते, अण्णा पण ते. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतं, सुनबाई काळजी करू नका, भावाला राखी बांधायला जायचंय ना, मग आम्ही समधे हाव तुमच्या रक्षणासाठी, चला पटकन. असे म्हणत अण्णा आता आपल्या सुनबाईच्या डोक्यावरनं हात फिरवतात. अवनीला आता खूप असं रडू आलेलं असतं. आता मात्र अवनी पटकन आतमध्ये निघून जाते. तर त्यानंतर इकडे आता गाडीत हा पानू लपून बसलेला असतो. तेव्हा पायली आता काचातनं हात घालू लागते. पानू तुझा हात दे, आज तर मी राखी बांधणार. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, येड लागलाय का पाहिले तुला, मला तुला माझी बहीण करायचं नाहीये. तेव्हा पायली म्हणू लागते, याचा अर्थ पानू तुझं बी लवशिप आहे ना, मला बोल ना, माझ्याबरोबर बोल ना. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, ए डोक्याचा भुगा करू नको, चल निघ इकडनं. तेव्हा लगेच आता पायली म्हणू लागते, ए चल हट, मी तुला राखी बांधायला आलेच नाहीये, मला काय वेळ लागलाय का माझ्या पानूला माझा भाऊ करायचं. तेव्हा लगेच संभ्या म्हणू लागतो, आयो मग ही राखी कुणासाठी? तेव्हा लगेच पायली म्हणू लागते, ही राखी आहे माझ्या संभ्या दादासाठी. आता मात्र संभ्याला खूप असं मन भरून आलेलं असतं, त्याच्या डोळ्यातनं अश्रू येऊ लागतात. माझ्यासाठी? तेव्हा पायली म्हणू लागते, हो, आजपासून हा संभ्या माझा दादा. त्यावर संभ्या म्हणू लागतो, पायल ताई माझी बहीण, आजवर तुम्हाला सांगू, कोण बी मला राखी बांधली नाही. लहानपणापासनं समद्यांच्या हातात मी राख्या बघायचो. माझ्या ना इथे काळजात असं कसं तरी व्हायचं, खूप वाईट वाटायचं. असं वाटायचं मलाही एखादी बहीण हवी असायला होती आणि तिनेही मला राखी बांधायला पाहिजे होती, पण कधीच कोणी बांधली नाही. पण आज तुम्ही राखी बांधताय मला, मला खूप भारी वाटतंय. आता पाण्या दोघांकडे बघत असतो. तेव्हा पायली म्हणू लागते, इथून पुढे प्रत्येक वेळेस मी राखी बांधणार माझ्या संभ्या दादाला, चला. असे म्हणत आता पायली पटकन संभ्याचं औक्षण करते, त्याच्या हातात राखी बांधते. तेव्हा लगेच आता संभ्या म्हणू लागतो, पायल वहिनी. त्याच वेळेस पायल म्हणू लागतो, वहिनी नाही, आजपासून ताई म्हणायचं.
तेव्हा संभ्या म्हणू लागतो, म्हणजे तुम्ही माझ्या ताई आणि पाण्यादा माझे दाजी, ओ पानू दाजी. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, ए सांब्या, तुझे नट बोल्ट ढिल्ले करे ना, असलं काय बी म्हणायचं नाही मला. तेव्हा लगेच आता पायली म्हणू लागते, पानू, आता संभ्या माझा भाऊ झालाय, त्याला काय बी बोललेलं मी खपून घेणार नाही. तेव्हा आता लगेच संभ्या पटकन गाडीच्या दरवाज्याजवळ येतो. पाण्यादा, आता तुम्ही माझ्या बहिणीला होकार द्याच. आता मी लग्नाची मागणी घालतोय. चला पटकन, लग्नासाठी तुमच्या होकाराची गरज आहे. पाण्यादा होकार द्या. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, ए गप्प बैस आणि दरवाजा उघड, मला बाहेर येऊ दे. तेव्हा लगेच संभ्या म्हणू लागतो, जमणार नाही, जोवर माझ्या बहिणीला होकार देत नाही तोवर मी दरवाजा उघडणार नाही. त्याच वेळेस आता पाण्याचा फोन वाजू लागतो. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, थांब, फोन आलाय, राजाचा कशासाठी आलाय बघतो. आता पाण्या लगेच फोन उचलतो. अयो राजा, अरे मग तर राडा होईल. तेव्हा राजा म्हणू लागतो, लवकर ये, तयारीला लागलोय, जायचंय आपल्याला. आता लगेच संभ्या म्हणू लागतो, पाण्याचा फोन बंद झाला, होकार द्या. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, उघड उघड पटकन, राजाचा फोन आला होता, अर्जंट जायचंय मला. त्याच वेळेस आता संभ्या पटकन दार उघडतो. तेव्हा आता पाण्या निघालेले असतानाच पाहिली म्हणू लागते, पानू काय झाले, कुठे जायचे तुला. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, वहिनीच्या घरी रक्षाबंधनसाठी जायचे, चला मी येतो, असे म्हणत पानू घरी निघालेले असतो. तर इकडे घरी आता अवनी, अण्णा, राजा, यशोदा आणि धन्या समदेजण अगदी छान नटून तटून तयार झालेले असतात. पण नमी आलेली असते. नमी आता या सगळ्यांना जाण्यास नकार देत असते. जमणार नाही, येळ लागले का तुम्हाला. ते देशमाने किती पॉवरफुल माणसे बघितलं ना तुम्ही, दोंड्या मामाची काय हालत केली होती, आणि तुम्ही एवढी मोठी रिस्क घेताय. जमणार नाही, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, नमे, अगं समधी सेटिंग झाली ग, कॉलेज बुडून मी घरी राहिलोय, तयारी झाली, आता तू नको मधी खोडा घालू. त्याच वेळेस आता नमी म्हणू लागते, जमणार नाही, हे बघा तुमचं कसं झालंय, तुम्ही सगळेजण जीव द्यायला चाललाय घाटावर, अशी गंमत झाली. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, किती निगेटिव्ह ही, पाण्याला एक दिवस मागे टाकेली. त्याच वेळेस यशोदा सगळेजण आता नमीची समजूत काढू लागतात. तेवढ्यात पाण्या येतो, ए नमे, अगं काय चालू आहे. तेव्हा धन्या म्हणू लागतो, हे बघ पाण्यादा, नमी आम्हाला जाऊ द्यायला होकार देत नाहीये, पण आपल्याला जायचंय ना. त्यावर अवनी म्हणू लागते, नमिता काळजीपोटी बोलते, मलाही असं वाटतंय की आपण नको जायला, उगच काही झालं तर. त्यावर अण्णा म्हणू लागतं, सुनबाई काही होणार नाही, आपण जाणार. आता यशोदा नमीची समजूत काढू लागतो, नमे, अगं तुझ्यामुळे आत्याचं आणि आमचं घर टिकून आहे बघ, तू प्रत्येक सणासुदीला रोज आमची काळजी करण्यासाठी येते की नाही, मग जर त्यांचं नातं टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला जावं लागेल नमे. अगं नाहीतर त्यांचा हा संघर्ष आयुष्यभर त्यांच्या सोबत असेल. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, हो नमे, आणि ती जखम इथे काळजात असेल, आणि ही जखम जर वाढत गेली, चिघळली, तर त्यांना आयुष्यभर त्रास होईल ग. त्यासाठी आम्ही समदे सुनबाईला त्यांच्या भावाला राखी बांधायला घेऊन जाणार. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता सगळे दांगट मिळून अवनीला देशमानेंच्या घरी घेऊन येतात. पण आता देशमानेंचा उंबरा न ओलांडता अंगणातच अवनीने पाठ मांडलेला असतो. तेव्हा ती आपल्या दादाला म्हणू लागते, महेश दादा, जर तुला वाटत असेल की आजवर तू तुझ्या बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण केलंय, तरच तू या पाटावरती बैस. आता देशमानेंच्या नाकावर टिचून अवनी आता यशोदा, धन्या आणि पाण्या या सगळ्यांना आपला भाऊ कसं बनवणार, आणि रक्षण करणारा भाऊ काय असतो हे कसं त्यांना सांगणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.